चंद्रकांत यांचे भावविश्व चॅनलवर भारती या कहाणीचा राहिलेला भाग 15 मिनिटाची मर्यादा असल्याने 2 भागात विभागला आहे. सलग ही कहाणी माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या चॅनलवर आहे. सलग पाहण्यासाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकचं चॅनलही तुम्ही उपयोगात आणू शकतात. बरं, तर जिथून पहिला भाग संपला आहे जवळपास तिथूनच सुरुवात. कथानकाची कंटिन्युटी कळली पाहिजे म्हणून काही ओळी परत असू शकतात, कारण गरजेचे आहे त्या. बरं, तर मग सुरू करतो आहे भारती कहाणीतील पहिला भागाचा उर्वरित भाग. आई, सोन्यासारख्या 3 मुली दिल्या, हिऱ्यासारखा मुलगा दिला आणि आता मलाच बोलता आहात? सासू सासरे बोलतात, सहन करते मी. म्हटलं नवरा आपला आहे, पण देवा रे देवा, झोपला का रे? उचल रे मला. बाबा, जो आवडतो सर्वांना तोच आवडतो देवाला, उचलणार नाही तो. त्याला जो त्रास देतो दुसऱ्याला, काही स्वतःची शांती बिघडवायची नाही, अशांती घेऊन जायला रिकामा नाही तो. मीच घेऊन आलो. काय झालं होतं काय माहीत. मोहिनी मंत्र आहे तुझ्याकडे, तोच टाकला होता. तोंड पाहिलं फक्त, चुकलो. आता झालो नेता, ज्याची होते जमानत जप्त. आई, म्हणजे मी सुंदर आहे, मान्य आहे तुम्हाला? बाबा, सुंदर आहेस तू, म्हणून फसलो मी. विसरलो की सुंदर वस्तूच्या मागे काही भयानक शाप असू शकतो. स्वभाव निघाला तुझा भयानक. तू आहेस सुंदर. आई, अशी होते म्हणून, नाहीतर सासू सासरे खाऊन गेले असते मला. तरी ते जिंकले. किती सासूरवास करता मला. हे करू नको ते करू नको, हे खाऊ नको ते खाऊ नको, हे घालू नको ते घालू नको. बाबा, मी घालू देतो ना तुला? आई, तुम्ही काय घालू द्याल, मीच ऐकत नाही. बाबा, काही करत नाही माझे बाबा, चांगले आई, बहिरी आहात का तुम्ही? कानात भेंडे घातलेले असतात, ऐकू येत नाही? ते चांगले आहेत ना? मग मी जाते माझ्या मुलीबरोबर, तिथेच राहते माझ्या भावाकडे. नेहमी म्हणतो थांब थांब. यावेळेस थांबते त्याच्याकडे, करते त्याची इच्छा पूर्ण, आणि तुमचीही. मग याल पिंगा घालत दाखवते माझा इंगा. मीच बनवत जाईन तिथं जेवण, राहीन बेटा मी तुझ्याबरोबर. बाबा, तू इथेच थांब. होऊ दे तुझ्या भावाचा संसार. लहान मुलं आहेत बिचाऱ्याची. आई, काय म्हणायचंय तुम्हाला? मी खराब आहे असं म्हणायचंय का? मी, बाबा, कशाला भांडण करताय तुम्ही दोघं? तुम्ही राहू नाही शकत आईशिवाय, माहीत आहे मला. आणि तीही 2 दिवसांच्या वर तुमच्याशिवाय राहत नाही कुठे. दिवाळीला तर जात नाही ती, आणि गेली तर लगेच दुसऱ्या दिवशी घ्यायला जातात तुम्ही. आणि तुम्ही पाठवाल का माझ्याबरोबर? 3 वर्षाचं शिक्षण आहे. बाबा, नाही रे बेटा, लग्न ठरलं आहे ना तुझं? इतके दिवस थांबायचं नसतं. लग्न जमलं की करून टाकायचं असतं. लग्न जितकं लांबलं तितके प्रॉब्लेम वाढतात. हल्ली तर लोक लग्न जमल्याबरोबर लवकरात लवकर तारीख काढतात. बेटा, जितक्या लवकर म्हणतील ते तितक्या लवकर लग्न करून टाकू आपण तुझं. शिक्षणाचं काय, लग्नानंतरही होतं. हल्ली कुठे क्लास चालतात, परीक्षा देता आली की बस. मी बाबा, ॲडमिशन घेतला आहे, तर अभ्यासक्रम पूर्ण करेन मी. आई, हो रे बेटा, करशील. तू कधी कोणतं काम अर्ध सोडत नाही. माझं गुणाचं लेकरू. 1-2 महिने बाकी होते. आई, अहो, फोन करा त्याला. माझ्या मुलीसाठी दुसऱ्या मजल्यावर खोली बांधून तयार ठेवली पाहिजे. ती नाही राहणार त्यांच्याबरोबर. त्याची मुलं त्रास देतील तिला. अभ्यासाला जाते आहे, काही त्रास सहन करायला जाणार नाही ती. बाबा, कशाला तिचा खर्च वाढवते आहेस? पहिले माहीत आहे ना तुझी वहिनी कशी आहे? कंजूस, संसारी बाई आहे ती. आई, आई आहे ती, आणि मी उधळपट्टी करते असं म्हणायचं आहे तुम्हाला? आता तर मी तिचा खर्च वाढवतेच. बेटा, हे नाही लावणार तो, लावून दे फोन. मीही आईचं लगेच ऐकलं. मलाही वेगळी रूम पाहिजे होती. कशाला कोणाबरोबर राहायचं? आपली प्रायव्हसी थोडीफार पाहिजेच ना आपल्याला. मी फोन लावला, आईला दिला. मामाने उचलला. माझा मामा, सुधीर शिंदे. आई, सुधीर, माझ्या मुलीचा नंबर लागला आहे तुझ्या गावात. साल्यासाठी मागची रूम दिली आहे तू, पण बहिणीच्या मुलीसाठी काय करशील? सुधीर, तू सांग, हाकलू का त्याला? आई, काही हाकलू नको, माझ्याकडे बोलतो आहे. त्याच्या बहिणीसमोर बोलशील तर तुला हाकलून देईल ती, आणि मी ठेवणार नाही. मला सासरवास आहे. सुधीर, मग काय करायचं? तिच्यासाठी चांगली रूम पाहू का दुसरीकडे? माझं साधं घर आहे गरीबाचं. राजकुमारी पाठवते आहे तू. हॉटेल पाहू का चांगले 5 स्टार? माझ्या गरीबाच्या रूम काही एवढ्या चांगल्या नाहीत, तिच्या आईच्याही लायकीच्या नाहीत. 2 दिवस थांबत नाही माझ्या घरी. आई, सुधीर, टोमणे मारतो आहेस का? काम पडलं आहे म्हणून राहते आहे. काही हौस नाही माझ्या मुलीला की तुमच्याकडे राहायची. घर नाही म्हणून नाही म्हटलं. भाऊ आहे, लक्ष ठेवशील. लोकांकडे काय खरं आहे, आणि 5 स्टार हॉटेलमध्ये कशाला ठेवतो? त्याच्यापेक्षा स्वस्त काम करून टाक, वर 2 रूम बांधून टाक. बाबा, 2 कशाला पाहिजेत? आता तुलाही जायचं आहे वाटतं तिथं.
आई, 2 म्हटलं तरी 1 करेल ना? कळत कसं नाही? संडास, बाथरूम सर्व पाहिजे मुलीला. त्रास होईल असं नको मला, सांगून ठेवते आहे. सुधीर, ताई, तुझा आदेश झाला ना? उद्याच बोलवतो मी ठेकेदार, दाखवतो त्याला आणि सांगतो की लवकर तयार कर. लगेच काम सुरू करतो. कधी येते आहे माझी भारती? मी, मामा, मला शॉवर लागेल, शॉवर. सुधीर, आणखी सांग काही? बाथटब, तोही लागेल ना? तू शिक्षणाला येते आहेस का बेटा? आम्ही राहायचा ना तेव्हा. घराला दरवाजा राहायचा नाही बेटा, तरी राहिलो आम्ही. आई, मग नको ठेवू दरवाजा. माझी मुलगी बिना दरवाजाच्या घरामध्ये राहील? बोलतो आहे कोण सांगत रे तुला? शॉवर सांगितला ना? म्हटली का ती बाथटब पाहिजे म्हणून? शिल्लक बोलू नको, तू काही लहान नाही, तुझ्या पिल्लीसारखा. बाबा, त्याच्या समोर तर तोंडाला आवर. सुधीर मामा, बोलू द्या, मला काही वाईट वाटत नाही. बहीण आहे माझी, तीही मोठी. ती नाही प्रेमाने बोलणार माझ्या मुलीला तर कोण बोलेल? पिल्ली, मस्त वाटतं. आई, सॉरी, चुकून निघालं. सुधीर, चुकून थोडं निघतं, आपण नेहमी बोलतो तेच निघतं. तुला का ओळखत नाही मी? मोठी बहीण आहे, तुला पाहतच मोठा झालो मी. बाबा, त्याच्या समोर बोलली, तिच्या आई समोर बोलली ना, तर काय होईल विचार करून ठेव. तू मुलीला पाठवते आहेस, हाल करेल ती. माझ्या भावाने काही बांगड्या नाही घातल्या आहेत, हाल करेल तर खालं खेचून टाकेल. सुधीर, ती आली आहे, आता थोडं अवर्थ घे. मागून लता मामीचा आवाज आला. कुणाशी बोलता आहे? गुलुगुलू करता आहे. एकतर आई असेल तुमची, नाहीतर बहीण. माझ्यासाठी तर वेळ नसतो. काय म्हणते आहे? डोकेदुखी? हो ग बाई, डोकं दुखी आहे मी. तरी सुखी आहे माझ्या घरी. येत नाही तुमच्या घरी 2 दिवसांच्या वर. आणि थोडंफार भाऊशी बोलली बहीण तर डोकेदुखी म्हणते. आणि भाऊ लग्नापासून घरी ठेवला आहे. हुंडा किती दिला माहीत नाही, पण हुंड्यामध्ये भाऊ दिला आहे तुला. जेव्हापासून लग्न केलं आहे तेव्हापासून घरीच दिसतो मला. आणि शिकतो आहे. इतक्या वर्षात तर लोक PhD करतात. लता, ऐकू येत आहे तरी 10 हात दूर आहे. आई, कशाला बोलते खोटं? लाज वाटत नाही? 10 लोक असताना गुलुगुलू चालू असतं. गाल घासले जातील इतक्या जवळ उभं राहते नवऱ्याच्या. लाज वाटत नाही? कोणी असलं तरी. आणि आता कोणी नाही तर 10 हात दूर उभे राहशील तू, 10 हात. तुझी रूम तरी आहे का एवढी मोठी? विश्वास ठेवील कोणी असं बोल खोटे बोलते तू माहीत आहे? पण कशाला स्वतःच्या तोंडानेच खोलते स्वतःची पोल? विचार करून बोल. लता, 10 बाय 12ची आहे, लहान नाही रूम. आणि माझ्या नवऱ्याला म्हटलं तर 2 रूम शिल्लक बांधेल मला. सांगता आहे रूम आहे का तेवढी? आई, किती खर्च लागतो माहीत आहे का? सोडलं तू तर ताजमहल बांधील, कारण आनंदात बांधू शकतो. तो शहाजहानं दुःखात बांधला की सुखात काय माहीत, पण माझा भाऊ तर आनंदात बांधील. पाहू दे, ऐकतो का बोलते फक्त? सांग तुझ्या नवऱ्याला की तू म्हणते 2 रूम बांधून पाहिजे वरच्या मजल्यावर. खरल बांधतो का? नाक लावते ना तू? नाही बांधल्या की नाक नाही लावायचं. महिन्याने येते तुझ्याकडे, दाखवशील. असशी लाईनची तर बांधून दाखवशील एका महिन्यात. लता, अहो, आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे. दागिने मोडा पण 2 रूम एका महिन्यात झाल्या पाहिजे. सुधीर, नाही ग, तुझे दागिने मोडून बांधत नाही. त्यापेक्षा 1 बांधतो. तिलाही गप्प करतो, तुलाही दागिने द्यायची गरज नाही. ताई 1च बांधतो. लता, या एका महिन्यात रूम दिसेल तुम्हाला. मी, आई, तू काय हुशार आहेस ग. तुझी इच्छा तिच्या तोंडून पूर्ण करून घेते आहे. आई, तुला काय वाटलं? तुझी आई अशीच आहे का? अगं, तुझ्या आजी आजोबा बरोबर राहिली आहे मी. बाप कसा आहे तुझा? तुला तर दिसतोच. कधी बोलतो का काही? बाबा, कधी बोलतो का मी तुला? नेहमी म्हणतो ना तू बरोबर आहेस. आई, गप्प बसा, बापालाही बोलत जा. मला बोलून काय फायदा आहे? मी तर बरोबरच असते. काय म्हणता बेटा? तुम्ही ते आय एम ऑलवेज राईट. येते ना इंग्लिश मला? मी का नाही येणार? आई, तुला, आमची आई आहे तू. तुझी एक मुलगी BSc झाली आहे आणि दुसऱ्या 2 मुली होतील. तेवढ्यात माझी लहान बहीण ताई, मी काय होऊ? मी काकूबाई, हे काय घातलं आहे? तुझं वय आहे का हे घालायचं? आरती, ताई आजोबा घेऊन आले आहे. आई, आजीसाठी आणलं असेल. मूर्ख, घालून घेतलं. आरती, नाही, माझ्यासाठी आणलं आहे. आजीसाठी तर थोडं आवडलं नाही मला. म्हाताऱ्या लोकांसारखं आहे ते. मी, आणि तू घातलं ते तरुणांचं आहे का? आरती, कॉलेजात जाते तू? आरती, आजोबा म्हणतात आपण शिकायला जातो का मॉडेलिंग करायला जातो? मी, कीर्तीताई आहे का? तिथं नटून थटून जाईल. तेवढ्यात तिथं माझी मधली बहीण आली. कीर्ती, ए काकूबाई, काय चाललं आहे तुझं? काय म्हणत होती? मी मॉडेलिंगला जाते का? कशासाठी जाते? आपलं काम माहीत आहे ना तुला? उलटी लटकून टाकेन तुला. आपल्या फाटक्यात पाय टाकायचा नाही, समजली का? आरती, मार खायचा आहे वाटतं तुला.
आरते म्हणते, मला आजी आजोबांना सांगते मी, पहिले कपडे चांगले घालत नाहीत, सर्व मुलं पाहता तुला. कीर्ती, तुला काय होतं, पाहायची वस्तू पाहतात लोक. काकूबाई, मी, आता माझं लग्न तर ठरलंच आहे, दुसरा नंबर कीर्तीचा आहे. कीर्ती, हो ताई, तुझं लग्न मोठ्या घरात होत आहे, आता आमचंही चांगलंच होईल. जिजूशी बोलते का तू? मी, नाही बोलत, नाही बोलायचं, आजोबा म्हणतात. कीर्ती, मूर्ख, नवरा आहे ना तुझा? आई, कीर्ती, नवरा आहे नको म्हणू, लग्न बाकी आहे आणि समाजात राहायचं तर समाजातील ज्या गोष्टीला वाईट म्हणतात ते नाही केलं पाहिजे. बरोबर म्हणतात तुझे आजोबा. आजोबा, चांगली सून भेटली आहे मला. आई, नमस्कार करते. आजोबा, नको करू, फक्त अशी वागत राहा, मुलींना चांगले शिकव, त्यातच आनंद आहे मला. नमस्कारच काय आहे बेटा, आपल्या सासू-सासऱ्यांना आपलं समजते, हे काही कमी नाही आजच्या काळात. आई, सासरेबुवा, एक सांगायचं होतं, एक गोष्ट करत आहे, विचारलं नाही मी तुम्हाला. मुलीला आपण औरंगाबादला ठेवतो आहे, मामाकडे ठेवतोय तिच्या. आजोबा, अगं मामाकडे नको ठेवू, माझी भारती अभ्यास करेल का, त्या दोघींचे नाटक पाहिलं. आई, काही नाटक पाहणार नाही ती, तिच्यासाठी रूम बांधायला सांगितलंय मी. बरं, काय पैसे लागतात ते देऊन टाकशील. पैसे कशाला देईल मी, माझा भाऊ आहे, माझ्या भावाला सांगितलंय मी, त्याचं काम नाही का, भाची आहे त्याची, खर्च करावा लागेल त्याला. लग्नाला मागितलं नाही मी. आजोबा, त्याच्याकडून लग्नाला मागायला आजोबा काही भिकारी नाही मुलीचा. लता काही चांगली नाही. नाही हो, चांगली आहे ती, तिचा स्वभाव थोडासा खराब आहे, वहिनी आहे ना ती, बहिणीमध्ये भांडण असतात. ती तर वहिनी आहे ना, एवढं तेवढं तर राहीलच ना. आजोबा, किती चांगली आहे माझी सून, नाहीतर लताची नेहमी असतं. भून नशीबवान आहे बेटा. बाबा, लताही चांगली आहे बाबा, किती चांगला संसार करते, मुलं हुशार आहेत तिचे. आई, पाठवते मी तुम्हाला तिच्याकडे, तिथेच राहा. बाबा, सर्व घरच पाठवते आहे का तू, एवढीही चांगली नाही ती की तुझं सर्व गर्दी सांभाळेल. आई, या माणसाच्या पुढे हारते मी. बाबा, कशाला खोटे बोलतेस सर्वांना, हरवतेस तू सर्वांना. बेटा, आईचं बोलणं सिरियस घ्यायचं नाही, काहीही बडबड करते, उलट मामीच्या हाताखाली तयार हो, अशी तयार होशील की कुठेच मागे पडणार नाहीस तू. बेटा, ऐकायचं नाही. झालं त्या दिवशी, नंतर ठरलं आणि दिवसही आला, मामाच्या घरी जायचं, आणि निघाली मी वकिलीचं शिक्षण करायला मामाच्या घरी. रूम तर तयार होती, माझा सामान घेऊन गेली आणि आईने विचारलं, काय ग, रूम तयार करणार होती, महिन्यात 2 महिन्यांनी आली आहे मी, दाखव कुठे आहे. लता, मामी वरती बांधली आहे, हे म्हणाले की वरती बांधू. तो काय सांगेल मूर्ख, मी सांगितलं होतं वरती बांध. बेटा, भारती, टाक तुझं सामान तुझ्या रूममध्ये. लता, आजपासून भारती तुझ्याकडे राहील. लता मामी तर गारच झाली. अशी पोचली मी मामाच्या घरी.